नमस्कार, मी सुवर्ण. एका महत्त्वाच्या बातमीनं बुलेटिनची सुरुवात करूया. शिवसेना नेते संजय राऊत यांना वैद्यकीय तपासणीकरता जे रुग्णालयामध्ये नेण्यात आलेलं आहे. या वैद्यकीय चाचणीनंतर संजय राऊतांना PMLA कोर्टामध्ये हजर केलं जाईल. यावेळी ईडी राऊतांची 10 दिवसांची ईडी कोठडी मागेल अशी शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे संजय राऊतांना बेल मिळते का कोठडी होते हे आजच्या सुनावणीनंतर समजू शकेल. पत्राचाळ प्रकरणामध्ये संजय राऊतांना ईडीनं काल रात्री अटक केली. काल दुपारच्या सुमारास त्यांना ताब्यात घेण्यात आलं. ईडी कार्यालयात नेण्यात आलं. ईडी कार्यालयात त्यांची पुन्हा चौकशी झाली. दिल्लीहून एक ईडीचं पथक आलेलं होतं. त्यांनी सुद्धा संजय राऊतांची चौकशी केली अशी माहिती मिळते आणि रात्री उशिरा 11-11:30च्या दरम्यान संजय राऊतांना अटक दाखवण्यात आली. आज सकाळी वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये शहरांमध्ये ही मातोश्रीवरची थेट दृश्य आपण बघतोय. जसं आपल्याला कल्पना आहे, उद्धव ठाकरे यांचे कुटुंबीय राऊतांची भेट घेण्यासाठी, राऊतांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी भांडुपला जाणार आहेत. मातोश्रीवरून त्यांचा ताफा निघालेला आहे. ही दृश्य आपण न्यूज 18 लोकमतवर बघता आहात. राऊतांना जे रुग्णालयात नेलं गेलंय त्यांची तपासणी होईल आणि त्यानंतर त्यांना PMLA कोर्टात नेलं जाईल. पण इथे उद्धव ठाकरे त्यांचे कुटुंबीय हे भांडुपच्या मैत्री या बंगल्याकडे राऊतांच्या निवासस्थानी निघालेले आहेत. राऊतांच्या कुटुंबियांची उद्धव ठाकरे भेट घेणार आहेत. त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतील. आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुमच्या या सगळ्या अडचणींच्या काळामध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंची कुटुंबीय तुमच्या सोबत आहेत असा धीर देण्याकरता ठाकरे निघालेले आहेत. उद्धव ठाकरे, त्यांचे कुटुंबीय आणि ताफा सगळा निघालेला. आदित्य ठाकरे तर दौऱ्यावर आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे सोबत नसतील, मात्र उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय हे राऊतांच्या भांडुपच्या मैत्री या निवासस्थानाकडे निघालेले आहेत. काही क्षणापूर्वी जी दृश्य आपण पाहिली, उद्धव ठाकरे आणि त्यांचा ताफा हा बाहेर पडत होता मातोश्रीवरून आणि थेट आता ते भांडुपला जातील अशी माहिती मिळते. हा उद्धव ठाकरेंचा ताफा भांडुपकडे निघालेला आहे. बँड्रा कुर्लाचा परिसर आणि तिथून भांडुप. राऊत कुटुंबियांची उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय भेट घेतील आणि त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतील. या सगळ्या अडचणीच्या काळात आम्ही तुमच्या सोबत आहोत असा एक विश्वास, असा एक धीर देण्याचा ते प्रयत्न करतील अशी आशा आहे. दरम्यान संजय राऊतांना काल रात्री 11-11:30च्या दरम्यान अटक दाखवण्यात आली. आज सकाळी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरात, जिल्ह्यामध्ये आंदोलनं झाली. लोकसभेमध्ये सुद्धा हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांना अधिक विचारूया. उदय, मातोश्री बाहेर पडलेले आहेत. उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय भांडुपकडे रवाना झालेले आहेत. एक्सक्लुझिव्ह दृश्य आत्ताच आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवली. काय अधिक माहिती? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे त्यांच्या कुटुंबियांचं मातोश्री बंगल्याच्या बाहेर पडलेले आहेत. त्यांचा कारचा ताफा हे भांडुपच्या दिशेने निघालेला आहे. भांडुप पूर्व येथील शिवसेना नेते संजय राऊत यांचं घर आहे. मैत्री हा बंगला आहे. तिथे जाऊन ते राऊत कुटुंबियांना भेटणार आहेत. सध्या राऊत कुटुंबियांचे म्हणजे शिवसेना नेते संजय राऊत यांच्या आई, तसंच त्यांच्या पत्नी, त्यांची मुली, त्याचबरोबर शिवसेना नेते संजय राऊत यांचे मोठे बंधू हे सध्या मैत्री बंगल्यावरती आहेत आणि त्या सर्वांना आता स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे भेटणार आहेत. आणि एकूणच जे काही सध्या ईडीने शिवसेना नेते संजय राऊत यांना अटक केलेली आहे, त्यामुळे राऊत कुटुंबियावरती जे काही संकट आलेलं आहे, एक तणावाची खूप मोठी परिस्थिती. अशा कठीण प्रसंगी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुमच्या सोबत आहोत आणि एक धीर देण्यासाठी स्वतः ठाकरे कुटुंबीय जे आहे ते आता भांडुपला पोहोचत आहेत. थोड्याच वेळात ते राऊत कुटुंबियांची भेट घेणार आहेत. अशा कठीण प्रसंगी संपूर्ण शिवसेना पक्ष हा राऊतांच्या सोबत आहे, राऊत कुटुंबियांच्या पाठीशी आहे. तर तुम्ही कुठलेही घाबरू नका, आपण न्यायालयीन लढाई लढू आणि शेवटी विजय आपलाच होईल. एक प्रकारे हा आपला संघर्षाचा वेळ आहे. त्यामुळे कुठे न डगमगता आपण सर्वांनी एकत्र राहणं अत्यंत गरजेचं आहे. हा एक दिलासा देण्यासाठी स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे भांडुपला शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरी आता थोड्याच वेळात पोहोचत आहेत आणि तिथे भेटून ते राऊत कुटुंबियांची भेट घेणार आहेत. विशेषतः शिवसेना नेते संजय राऊत यांच्या ज्या आई आहेत त्या अतिशय तणावात आहेत आणि त्या थोड्या काही भयभीत झालेले. तर अशा प्रकारचे संकट याआधी कधी राऊत कुटुंबियांच्या घरी कुटुंबावरती आलं नव्हतं. त्यामुळे स्वतः शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेर पडलेत आणि राऊत कुटुंबियांची स्वतः भांडुपला जाऊन भेट घेणार आहे. उदय, राजकीय घडामोडींविषयी किंवा राजकीय यातला जो भाग आहे त्याच्याविषयी बोलायचं झालं तर काल सुद्धा
सुनील राऊत असतील, संजय राऊत असतील, दोघांनी स्पष्ट केले की जीव जरी गेला आमचा तरी आम्ही शिवसेना सोडणार नाही, आम्ही उद्धव ठाकरेंना सोडणार नाही. आणि दुसरीकडे आपण बघतोय की काही मोजकीच नामवंत व्यक्ती किंवा प्रसिद्ध व्यक्तिमत्व ही आता शिवसेनेसोबत उरलेली आहेत. त्या सगळ्यांना पुढच्या काळामध्ये त्रास होऊ शकतो असे जे आडाखे बांधले जात होते त्याला सुरुवात झाली असं म्हणू लागलेले आहेत अभ्यासक. त्याच्याविषयी काय सांगाल? एकूण आपण पाहतोय की शिवसेनेमध्ये ईडीच्या धाडी जी आहे शिवसेना नेत्यांवरती पडणं किंवा त्यांची चौकशी होणं हे नवीन नाही आहे. या आधी देखील शिवसेना नेते संजय राऊत असतील किंवा शिवसेना नेते अनिल परब असतील त्यांना ईडीची चौकशीला सामोरं जावं लागलेलं आहे आणि चौकशीला सामोरं जाऊन त्यांना आता आपण पाहिलेलं की स्वतः शिवसेना नेते संजय राऊत यांनाच अटक जी आहे ईडीने केलेली आहे. त्यामुळे काहीसं शिवसेनेतलं वातावरण जे आहे ते तणावग्रस्त बनलेलं आहे. सध्या न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे आणि स्वतः शिवसेना देखील या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये न्याय मागू शकतो अशी देखील शक्यता जी आहे ती व्यक्त केली जात आहे. स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या अशा कठीण प्रसंगी मातोश्री बाहेर पडलेले आहेत आणि ते राऊत कुटुंबियांना भेटण्यासाठी थेट भांडुपला रवाना झालेले आहेत. थोड्याच वेळात ते राऊत कुटुंबियांची भेट घेणार आहेत, त्यांना दिलासा देतील आणि धीर देतील आणि अशा कठीण प्रसंगी संपूर्ण शिवसेना पक्ष हा राऊतांच्या सोबत आहे, राऊत कुटुंबियांच्या सोबत आहे. त्यामुळे तुम्ही कुठलीही काळजी करू नका असा एक दिलासा देण्यासाठी, धीर देण्यासाठी स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे भांडुपला पोहोचत आहेत. राहिला प्रश्न की शिवसेनेतल्या इतर पक्षांना आता ईडीचा फेरा किंवा ईडीचा जाच तो अधिक होऊ शकतो का? सध्या राजकारण आहे, या आधी आपण पाहिलेलं आहे. शिवसेना विरुद्ध केंद्र सरकार हा जो संघर्ष आहे, शिवसेना विरुद्ध भाजप हा संघर्ष जो आहे तो आता टोकाला पोहोचलेला आहे. त्यामध्येच आता शिवसेनेच्या अनेक नेत्यांच्या पाठी किंवा अनेक नेत्यांच्या घरापर्यंत ईडीचे नोटिसा पोहोचलेल्या आहेत, ईडीचे अधिकारी पोहोचलेले आहेत. त्यामुळे आणखीन काही नावं जी आहेत ती असू शकतात आणि तसे संकेत देखील उघडपणे शिवसेनेला मिळायला लागलेले आहेत, दिलेले आहेत. उदय, आभार. आपण सविस्तर माहिती दिली. एकदा आपण पुन्हा ही दोन दृश्य बघूया. उद्धव ठाकरे राऊतांच्या घरी जाण्यासाठी मातोश्रीवरनं निघाले, उद्धव ठाकरेंचा ताफा निघाला तेव्हाची दृश्य. आणि दुसरीकडे संजय राऊतांचं मैत्री हे निवासस्थान काल याच वेळेला किंबहुना सकाळी 7 वाजल्यापासून दुपारपर्यंत प्रचंड गर्दी संजय राऊतांच्या निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांची होती आणि संजय राऊतांची चौकशी घरात सुरू होती. आणि काही वेळानंतर इथे आता उद्धव ठाकरे आज पोचतील आणि कुटुंबियांची भेट घेतील. इतर बातम्यांकडे वळूया. शिवसंवाद यात्रेच्या निमित्तानं आदित्य ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये त्यांनी शिंदे गटातील आमदारांवर घणाघाती टीका केली आहे. तसंच राऊतांवर केलेली कारवाई सुद्धा सूडबुद्धीनं करण्यात आली आहे असा आरोप त्यांनी केलाय. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे यांनी आदित्य ठाकरेंशी संवाद साधला. प्रतिसाद हा लोकांचा उत्स्फूर्त आहे. कुठेही आणलेली लोक नाही आहेत, लोक स्वतःहून आलेली आहेत, प्रेम देतात, आपला आशीर्वाद देतात आणि हेच प्रेम आणि हेच आशीर्वाद घेऊन आम्ही पुढे चाललो. संजय राऊतांच्यावरती जी कारवाई झाली त्या कारवाईबद्दल काय सांगा? आपण बघितलं असेल त्यांच्या काळ मनात, रक्तात आणि गळ्यात देखील भगवा पट्टाच होता. जे लोक महाराष्ट्राचा आवाज बुलंद करू इच्छितात त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय. परवाकडे जे राज्यपाल महोदयांनी महाराष्ट्राबद्दल आणि मराठी माणसाबद्दल उद्गार काढलेले आहेत, हिंदूंची एकजूट ही तोडण्याचा प्रयत्न केलेला, नागरिकांची खास करून मुंबई आणि ठाण्यात वाद निर्माण होतील असं जे त्यांचं वक्तव्य होतं, त्या वक्तव्याकडून कदाचित लक्ष विचलित करण्यासाठी अशा काही गोष्टी घडत असतील. पण महत्वाचा आवाज आणि महत्वाचा विषय हाच आहे की जो आवाज आहे, महाराष्ट्राचा आवाज आहे, तो ह्या मातीतला आहे, शिवरायांचा आवाज आहे, साधू संतांचा आवाज आणि या जनतेचा आवाज आहे. तुम्ही पुन्हा त्यांना गद्दार म्हणाला आणि पुन्हा नाही, मी परत बोलतो. काय सांगाल? खरं तर मंत्रिमंडळ विस्तार सुद्धा अद्याप झालेला नाही. दोघं जण 1 महिना होऊन गेलेला आहे. आपल्या राज्यात 2 लोकांचं जम्बो मंत्रिमंडळ जे बेकायदेशीर आहे ते बसलेलं आहे. कुठेही महाराष्ट्राच्या विषयावर, लोकांच्या विषयावर लक्ष नाहीये. ह्या महाराष्ट्रात राजकारणावर आणि घाणेरड्या राजकारणावर आता पूर्णपणे लक्ष आहे. कोण कसा फुटतोय, कसा दबाव टाकू शकतो, कसा आपल्या पक्षात घेऊ शकतो, हेच चाललेलं आहे. आतापर्यंत तिसरा व्यक्ती मंत्रिमंडळाने घेऊ शकला नाही जे बेकायदेशीर आहे. आणि गद्दारांचं मी एवढ्यासाठीच म्हणतो कारण ह्यांनी उद्धव साहेबांच्या कठीण काळात छातीवर वार नाही तर पाठीवर वार करून निघून गेलेले गद्दार स्वार्थी आहेत. तुमच्या खात्याचा सुद्धा निधी रोखला गेलाय. नक्कीच. आणि ह्या कोकणात आम्ही जो विकास करत होतो, पर्यटनाचा जो विकास करत होतो, येताना मी बघितलं चिपीमधून बाहेर पडल्यानंतर एक तलाव होता, अनेक ठिकाणी मंदिरांना आम्ही जो फंड दिलेला, या सगळ्यांना स्थगिती मिळालेली. आणि हे नुकसान आमचं नाहीये, हे महाराष्ट्राचं नुकसान आहे. आणि जसं मी सांगितलं ना, कधी ना कधीतरी ह्या 2 लोकांच्या मंत्रिमंडळाने वेळ काढून जी स्थगिती दिलेली आहे ती कुठच्या कामानं आहे. आज मी बघितलं काही आदिवासी खात्याच्या कामांना स्थगिती मिळालेली आहे. अनेक अशी वेगळी कामं जी महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी होती, जी महिलांसाठी होती, या
खात्यांना स्थगितीतून काय उपयोग आहे? म्हणजे राजकारण ठीक आहे, हे एक वेगळ्या बाजूला होऊ शकतं, पण कुठच्या पातळीचं राजकारण करायचं? आणि हे मी एवढंच विचारतो सगळ्यांना की आज महाराष्ट्रात जे राजकारण चाललेलं आहे ते तरुणांना किंवा आपल्याला पटणारं राजकारण आहे का, किंवा ह्याला राजकारण देखील म्हणू शकतो का, किंवा ह्यांना माणुसकी देखील म्हणू शकतो का? कोकणातले 2 जण गेलेले आहेत, त्याबद्दल काय बोलाल? ते राहतील तसेच. मी एकच सतत सांगतोय की ज्यांना ज्यांना तिथे जायचं असेल त्यांनी राजीनामा देऊन हिंमत दाखवावी, निवडणुकीला सामोरी याची. अन्यथा ज्यांना परत यायचं असेल त्यांच्यासाठी दरवाजे सदैव खुले असतील. नक्कीच. तर हे होते आदित्य ठाकरे यांनी आपलं स्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे. तुम्ही गेलाय तर जावा, मात्र तुम्ही राजीनामा द्या आणि पुन्हा निवडून येऊन दाखवा. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळवे, केंद्रीय जटील लोकमत, सिंधुदुर्ग. मातोश्री या निवासस्थानावरून उद्धव ठाकरे काही वेळापूर्वीच त्यांच्या ताफ्यासह कुटुंबियांसह रवाना झालेले आहेत राऊतांच्या घराकडे. भांडूपचं राऊतांचं मैत्री हा बंगला, त्यांचं ते निवासस्थान जिथे काल ईडीने त्यांना ताब्यात घेतलं, तिथून त्यांना ईडी कार्यालयात नेण्यात आलं. आमचे प्रतिनिधी गणेश काळे यांच्याशी सविस्तर बोलूया. उद्धव ठाकरे यांच्या ताफ्याला ते फॉलो करत आहेत, त्यांच्या पाठीचं आहेत आमची टीम, आणि आपण जाणून घेऊया गणेश यांच्याकडून. गणेश, आत्ता उद्धव ठाकरे यांचा ताफा कुठवर पोहोचलेला आहे? किती वेळात भांडूपच्या निवासस्थानापर्यंत हा ताफा पोहोचेल? हॅलो, साधारण 5 मिनिटं झाली आता ताफा निघालेला आहे आणि हा ताफा पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये मैत्री या राऊतांच्या बंगल्यावरती पोहोचू शकतो. त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे आहेत, रवींद्र वायकर आहेत आणि अरविंद सावंत देखील आहेत. राऊत कुटुंबियांना धीर देण्यासाठी म्हणून आता हे निघालेले आहेत. बर, आत्ता गणेश साधारणपणे हा ताफा कुठे आहे, कोणत्या परिसरात आहे? हा आता घाटकोपर परिसरात पोहोचलेला आहे. ईस्टर्न एक्सप्रेस हायवे वरून पुढे जात आहे. बर बर, गणेश काळे आमचे प्रतिनिधी फोनवरून आपल्या सोबत आहेत. या ताफ्याच्या पाठीमागेच आमची न्यूज 18 लोकमतची टीम आहे. काही वेळामध्ये म्हणजे घाटकोपर परिसरामध्ये आत्ता हा ताफा आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर, जसं गणेश सांगतायत, आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये हा सगळा ताफा उद्धव ठाकरे, रवींद्र वायकर आणि अरविंद सावंत हे सगळे या ताफ्याबरोबर आहेत. कुटुंबीय सुद्धा उद्धव ठाकरेंचे आहेत आणि पुढच्या काही वेळामध्ये राऊतांच्या भांडूपच्या घरी मैत्री या निवासस्थानी ते पोहोचतील. गणेश, अजून काय माहिती आहे? साधारण एक 15-20 मिनिटं झाली असतील उद्धव ठाकरेंचा ताफा मातोश्रीवरनं निघून. हो, साधारण 10 मिनिटं झाली आहेत. ताफा निघाला आहे. पुढच्या 5 ते 10 मिनिटात पोहोचतील. राऊत कुटुंबियांची जी ईडी चौकशी कालपासून सुरू आहे, त्यामुळे संपूर्ण त्यांच्या परिवाराला धीर देण्यासाठी, सांत्वन करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे निघाले आहेत. आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत, कोणतीही काळजी करू नये असं त्यांच्या भेटीसाठी, घरच्यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे आता निघाले आहेत. पुढील 5 ते 10 मिनिटात ते पोहोचण्याची शक्यता आहे. नक्की गणेश, आभार. आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. आमचे प्रतिनिधी गणेश काळे उद्धव ठाकरेंच्या ताफ्याला फॉलो करतात, म्हणजे त्यांच्या सोबतच आहेत, त्यांच्या ताफ्यासोबतच आहेत आणि आपल्याला तिथून अधिक माहिती ते देत आहेत. राऊतांचं निवासस्थान भांडूपला, मैत्री हे निवासस्थान, आणि तिथे पुढच्या 10-15 मिनिटांमध्ये उद्धव ठाकरेंचा ताफा पोहोचेल अशी माहिती आहे. दरम्यान सकाळी वाजणारा भोंगा आता बंद झाला अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता संजय राऊतांवर टीका केली. औरंगाबाद दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री संदीपान भुमरे यांच्या कार्यालयात बोलत असताना हा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. आवाज येतोय? अरे ते भोंगा नीट करा ना रे. अरे एक भोंगा गेला तिकडे आत. अरे आवाज येतो काय? अरे आता येणारच नाही तो. 8 वाजताचा भोंगा बंद झालाय. तर भाजप आमदार नितेश राणेंनी एक सूचक ट्विट केलेलं आहे. इट्स टाइम या मोजक्या शब्दात त्यांनी अनिल परब यांचा फोटो असलेलं एक गाणं पोस्ट केलेलं आहे. संजय राऊत यांच्या अटकेनंतर आता पुढचा नंबर शिवसेना नेते आणि माजी परिवहन मंत्री अनिल परब यांचा आहे. दापोली रिसॉर्ट प्रकरणी तत्कालीन मंत्री अनिल परब यांच्यावर किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते. अशातच संजय राऊत यांच्यानंतर आता शिवसेनेचा अनिल परब हाच एक मोठा चेहरा ठाकरेंबरोबर आहे. त्यामुळे आता अनिल परब यांचा नंबर असं या ट्विटमधून कदाचित नितेश राणे यांना सुचवायचं आहे.
भाजप आमदार राम कदम यांनी सुद्धा ट्विट केलं. शरद पवारांना टोला लगावलाय. शरद पवार यांनी हात धरलेल्या नेत्यांचं काय होतं हे सांगणारं सूचक ट्विट त्यांनी केलं आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक आणि आता संजय राऊत ज्यांना ज्यांना पवारांनी हात दिला ते आज तुरुंगात आहेत. राम कदमांनी असं म्हणत एक सूचक ट्विट केलेलं आहे. मविया सरकार स्थापन झाल्यापासून ईडीनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांच्या 3 बड्या नेत्यांना अटक केलेली आहे. 100 कोटीच्या खंडणी प्रकरणामध्ये तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर कुर्ल्यातील जमीन व्यवहारामध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणासंदर्भात दाऊदशी संबंध जोडत तत्कालीन मंत्री नवाब मलिक यांनाही ईडीकडून अटक करण्यात आली आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगातच आहेत. त्यांना जामीनही मिळालेला नाही. अशातच आता शिवसेनेचा आवाज म्हणून ओळख असलेल्या संजय राऊतांनाही ईडीनं अटक केली आहे. त्यामुळे आता संजय राऊतांचा ईडी जेलमधील मुक्काम किती काळ राहतो हे बघणं महत्त्वाचं आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी एक अत्यंत मोठं असं विधान केलंय. महाराष्ट्रात शिवसेना संपतीये, महाराष्ट्रात फक्त भाजपच राहणार असं विधान नड्डा यांनी केलंय. भाजपशी लढण्याची क्षमता कोणत्याही पक्षात नाही. भाजप सोडून अन्य सगळे राजकीय पक्ष संपतील असं नड्डा यांनी म्हटलंय. बिहारच्या पाटणामध्ये एका कार्यक्रमात त्यांनी हे मोठं विधान केलेलं आहे. जे.पी. नड्डा यांच्या या वक्तव्यावरून मोठा वाद पेटायला सुरुवात झाली आहे. हम राजनीति को समझें. आज भारतीय जनता पार्टी के विरोध में लड़ने वाला कोई राष्ट्रीय पार्टी ही नहीं रह गई. कोई राष्ट्रीय स्तर की पार्टी नहीं रह गई, कोई विचार की पार्टी नहीं. शिवसेना जो अब समाप्ति की ओर हो गई, वो भी परिवार की पार्टी है. एनसीपी परिवार की पार्टी है. और मैं कई बार कहता हूं कि कांग्रेस पार्टी भी अब भाई बहन की पार्टी रह गई, बाकी कुछ नहीं. और ये सब लोग रीजनल एस्पिरेशंस को उछालते चले गए और बाद में ये परिवार की पार्टियां बन गई. इसलिए भारतीय जनता पार्टी के लिए सबसे बड़ा चैलेंज है वंशवाद के खिलाफ. जे.पी. नड्डांच्या या वक्तव्यावरून शिवसेनेमधून काय प्रतिक्रिया उमटल्या बघूयात. ही लोकशाहीची चिन्ह नाहीयेत आणि ह्याच्यावर मी काही विधान करणार नाही. मला वाटतं माझ्यापेक्षा जी महाराष्ट्राची जनता आहे त्यांना आपण विचारलं पाहिजे की असं राजकारण आणि अशी लोकशाही आपल्याला पटणार आहे का. म्हणून आज मी त्या विधानावर काही बोलणार नाहीये. माझ्यापेक्षा किंवा राजकीय नेत्यांपेक्षा आपण जनतेला विचारा, मतदारांना विचारा. आता जे.बी. नड्डा वगैरे ही माणसं ही स्वतःला फार शक्तिशाली समजणारी आज भाजप संपूर्ण देशव्यापी त्यांचा जो कार्यक्रम आहे तो त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत बोलतायत. परंतु ही आज तरी लोकशाही या देशामध्ये आहे आणि लोक हे सगळे बघतायत. थँक्यू. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे म्हटलेलं आहे की महाराष्ट्रात फक्त भाजपच राहील. त्याला मला महाराष्ट्र देशात फक्त शिवसेना राहणार होता, बाकी नाही राहत. मात्र 2024ला त्या ठिकाणी काय होतं और जनता लाटमध्ये काय झालं होतं, इमर्जन्सी कोणी लावली होती. मग इमर्जन्सी नंतर मग काय झालं होतं, हे सगळे जेलमध्ये गेले होते ना आणि त्याचा फायदा त्यांना झाला आणि ते जनता लाटमध्ये आले निवडून. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की आता हे यांचं काय सगळे काही यांचं स्वतःचं होणार आहे का. संजय राऊतांच्या अटकेचे पडसाद नाशकात उमटले. शिवसैनिकांनी राऊतांच्या समर्थनार्थ निदर्शनं केली. शिवसैनिकांची केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा बघायला मिळाली. राऊतांच्या अटकेचे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये पडसाद उमटले. नाशकामध्ये सुद्धा त्याचे पडसाद उमटले. शिवसैनिक सगळे रस्त्यावर उतरलेले होते. जोरदार केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी चालू होती. संजय राऊत यांचा नाशिक हा बालेकिल्ला आहे. शिवसेनेची मोठी ताकद नाशिकमध्ये आहे आणि याच संजय राऊतांच्या अटकेच्या विरोधामध्ये या ठिकाणी शिवसैनिक आक्रमक झालेले आहे. आंदोलन करताना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहे, महानगर प्रमुख आहे, तर 40हून अधिक नगरसेवक जे आहे ते आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे. मोठ्या प्रमाणात घोषणा ज्या आहेत त्या दिल्या जात आहे. ईडीच्या विरोधामध्ये घोषणा दिल्या जात आहे. आपल्यासोबत शिवसेनेचे सगळे पदाधिकारी आपण बघतोय दृश्यांमध्ये आक्रमक झाल्याचं चित्र आहे. ईडीच्या विरोधामध्ये जोरदार घोषणा दिल्या जात आहे. आपण हे सगळं दृश्य बघतोय नाशिकमधले. आपल्यासोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर आहे. या संपूर्ण देशभरामध्ये या भाजपच्या ईडी, सीबीआय, सीडीपीडी यांनी
सगळ्यांनी जे काही थैमान घातलंय, कालचा हा प्रकार अत्यंत घृणास्पद, ज्याला आपण म्हणतो की आदरणीय शिवसेना नेते संजयजी राऊत साहेब यांनी म्हणे कोणाकडून तरी उसने 50 लाख रुपये घेतले. मागच्या वेळेला आम्ही आरोप केला होता त्या तोटल्याने हिंदुत्वाच्या नावाखाली शेकडो कोटी रुपये जमा केले. त्याची ईडी, सीबीआय किंवा ह्या केंद्रीय यंत्रणांच्या मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि त्या तोतल्याला आत घातलं पाहिजे. संजय राऊत साहेबांनी सांगितलंय शिवसेना वाकणार नाही, झुकणार नाही आणि कुठे बेंड होणार नाही. शिवसेना जिंदाबाद. या पत्राचाळीमध्ये थर्ड पार्टीने 50 लाख रुपये दिले आहेत. ते 50 लाख रुपये परत केल्यानंतर ईडी कारवाईचा हा प्रश्न उद्भवत नाही. हे चुकीच्या पद्धतीने, सूडबुद्धीने केलेली ही कारवाई आहे. आज बीजेपी हा शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. संजय राऊत हे ठामपणे उद्धव साहेबांच्या मागे उभे राहिल्याने आज शिवसेनेचा आवाज बंद करण्यासाठी संजय राऊतांवर ईडीची कारवाई ही सूडबुद्धीने केली जात आहे. याच्याने सगळ्या शिवसैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. भाजपने जे षडयंत्र रचलेलं आहे की ज्यावेळेस संजय राऊत साहेबांना अटक करण्यात आली, तर या आम्ही पूर्ण महिला आघाडी मिळून त्याचा निषेध करतो की ईडीच्या नावाखाली सरासर हे भाजपचं षडयंत्र चालू आहे की शिवसेनेला उद्ध्वस्त करायचं. खरंच हे जे काही बीजेपीचं सुडाचं राजकारण चाललेलं आहे हे कुठेही शिवसैनिकाला मान्य नाही आणि जो शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करेल तितक्याच मोठ्या डरकाळ्याने शिवसैनिक हा रस्त्यावर उतरून येणार आहे. आम्ही संजय राऊत साहेबांच्या सोबत आहे आणि या अन्यायाला आम्ही वाचा फोडूनच राहणार आणि हे कुठेही सहन केलं जाणार नाही. हे वातावरण जे आहे ते आता अधिक तापताना आपल्याला पाहायला मिळतं. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण राठोड, न्यूज 18 लोकमत, नाशिक. नाशकाबरोबरच औरंगाबादमध्ये सुद्धा शिवसैनिक खूप मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरलेले होते. त्यांनी आम्ही संजय राऊतांसोबत आहोत आणि भाजपवर सुद्धा जोरदार टीका केलेली आहे. सगळे आक्रमक झालेले होते. चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वामध्ये सगळे शिवसैनिक एकवटले, रस्त्यावर उतरले आणि औरंगाबादमध्ये जोरदार केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी त्यांनी केली. सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी यांनी चंद्रकांत खैरेंशी संवाद साधला, तो बघूयात. संजय राऊत यांच्या अटकेच्या विरोधात आता शिवसेना फार आक्रमक झालेली आहे. औरंगाबादमध्ये सुद्धा फार मोठं या ठिकाणी आंदोलन काही वेळातच सुरू होणार आहे. याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत सेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आहेत. दादा, काय म्हणाल, शिवसैनिक आता भडकला? सकाळीच यांचा फोन केला होता मी, तर हे सांगितलं की संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन होत आहे. भारतीय जनता पार्टीचं जे क्रूर राजकारण चाललेलं आहे त्या राजकारणाच्या विरोधात त्या ठिकाणी आम्ही सगळेजण येत आहेत. आणि म्हणून हे आंदोलन त्या ठिकाणी फक्त इथंच नाही, संभाजीनगरच नाही आहे, सगळीकडे होत आहे. संबंध आता राज्यामध्ये शिवसैनिक चवताळलेला आहे, भडकलेला आहे. आता भडकले म्हणजे असं भडकले ना, इतके भडकलेले आहे. काही करतील मग आता शिवसैनिक. तुम्ही शिवसेना संपवला आले का? तुम्ही ज्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी शिवसेना समजा देशामध्ये मराठी माणसासाठी आणि हिंदुत्वासाठी त्यांनी शिवसेना ऑर्डर केली आणि त्याच्याकडे तुम्ही हे करता. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे म्हटलेलं आहे की महाराष्ट्रात फक्त भाजपच राहील. त्याला मला महाराष्ट्र देशात फक्त शिवसेना राहणार होता, बाकी नाही राहत. पाहतोय 2024ला त्या ठिकाणी काय होतं बा, और जनता लाटमध्ये काय झालं होतं, इमर्जन्सी कोणी लावली होती. मग इमर्जन्सी लावल्यानंतर मग काय झालं होतं, हे सगळे जेलमध्ये गेले होते ना आणि त्याचा फायदा त्यांना झाला आणि ते जनता लाटमध्ये आले निवडून. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की आता हे यांचं काय सगळे काही यांचं स्वतःचं होणार आहे का? एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच भेटूया अजून काही बातम्यांसह. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.